सर्व देव. या हातामध्ये काय ब्राह्म्य तीर्थ आहे, या हातामध्ये सौम्य तीर्थ आहे, या हातामध्ये प्राजपत्य तीर्थ आहे, या हातामध्ये देव तीर्थ आहे. बापा महाराज एवढा या एका हातामध्ये. फक्त आम्हाला दोनच उपयोग माहित होत. एक ने दोनच उपयोग माहित आहे महाराज आम्हाला हाताचे. मग या हातामध्ये सर्व काही आहे. तुझं आहे, तुझं पाशे, तू जागा भुलला असे या चुकला असे. ओके, तुम्ही जागृत आहात ना, मी बोलू ना की चला तुम्ही आता व्यवस्थित जा. या हातामध्ये सौम्य तीर्थ आहे बाबा, विश्वास ठेवा. या हातामध्ये ब्राह्म्य तीर्थ आहे, या हातामध्ये प्राजपत्य तीर्थ आहे. या कीर्तनामध्ये या सर्व तीर्थाचं पंचतीर्थाचं एकत्रीकरण जर तुम्ही केलं तर ठाईचं वैसो कुठं आहे. थोडं जरी आपलं थोडस अभंगापासून आपण दूर आलो तरी पण तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. हातामध्ये 5 बोट आहे. एक कळंगडी आहे, एक अनामिका आहे, एक तर्जनी आहे, मध्यम आहे, एक तर्जनी आहे आणि एक अंगुष्ठी आहे. आपल्या घरामध्ये एखादं प्रेत पडलं प्रेताला जर पाणी द्यायचं म्हटलं तर कसं देता बाबा तुम्ही? अंगुठ्यानं. समाज घेतला बोलणार म्हणजे इथं काय पितृतीर्थ आहे. काय लक्षात आलं का? सोपं सांगू राहिलो आणि माझं नावही सोपं नाही. तो सोपं करून पान करतो त्याचं ना साधं सुद्धा आहे का? आणि हे पाणी असं देतात. पण हव्य आणि कव्य देत असताना याच्यात परिभाषा वेगळी आहे. ऋग्वेद संहिता सांगते आपल्याला हव्य देत असताना हव्य कोणाला द्यावं आणि कव्य कोणाला द्यावं. हव्य हे देवदेवतांना द्यावं आणि कव्य हे पितरांना द्यावं. सामुद्री आहे, शास्त्रामधली नाव आहे. आणि हव्य देत असताना जेव्हा देवाला जर द्यायचं असलं तर आपण अर्ध म्हणजे पाणी जग कसं देतो? उचललं असं भेटतो का? नाही ना. कसं देतो? सूर्यदेवाला देत असताना. म्हणजे इथं काय देवतीर्थ आहे या बोटावर. लक्षात आलं का? जेव्हा जेव्हा जलाचा स्पर्श तुम्हाला होईल तेव्हा तेव्हा देवाला ते तीर्थ मिळेल. देवतीर्थ आहे हातामध्ये. आई वडिलांची सेवा केली, आयुष्यभर बुडाबुडीला लाथा मारल्या, शेवटल्या वेळी पाणी पाजून आला. काय अर्थ आहे? पण आई वडिलांची सेवा केली. जन्मल्यापासून ज्या आई वडिलांनी आपल्याला उराशी घेतलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला वाढवलं, त्यांची सेवा आपण जर केली, ती सेवा जेव्हा तुम्ही पाय चपता पायामध्ये चला तुम्ही विश्वेश्वर संहितामध्ये पेज क्रमांक 112 दाखवतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये 7 संहिता आहे शिवमहापुराणामध्ये. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहे. त्याच्यामध्ये उमा संहिता आहे, सती खंड आहे, पार्वती खंड आहे, सृष्टी खंड आहे, कैलास कौशल्य खंड आहे. किती खंड तरी सांगता येईल आपल्याला. त्याच्यातही मग परत एक वाह्य संहिता, उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा हे व्याकरणाचा भाग येते. एवढं तुम्हाला काही सांगायचं सांगायचा प्रयत्न करतो. याच्यात
या हातामध्ये एवढी जादू आहे. रोज स्त्रीनं आपल्या नवऱ्याचं काय दाबावं? पाय चेपावे रोज आपल्या स्त्रीनं. रोज काय होईल? काय होईल? पितृ नव्हे, ब्राह्मण नव्हे तर नाही प्राजपत्य तीर्थ घडे. कोणतं? इथं प्राजपत्य तीर्थ आहे. जेव्हा जेव्हा पायाचा स्पर्श आई आपल्या आई वडिलांच्या पायाला होईल तेव्हा तेव्हा तुमचं जे रक्ताचा संचार आहे तुमच्यामध्ये त्याचं वाढण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात होईल आणि तुम्हाला एक ग्राफिक्स पॉवरची जी ऊर्जा आहे सकारात्मक पॉझिटिव्ह विचारायची तुमच्यामध्ये रुजायला सुरुवात होती. आता तो विषय भरपूर गंभीर आहे.